यावर्षीची विशेषता अशी आहे, आजपासून अधिक मासाला आरंभ झालेला आहे. दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास जो आहे, ज्याला मलमास म्हणतात, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. पुरुषोत्तम मास म्हणजे जो नारायणाला समर्पित केलेला आहे तो पुरुषोत्तम मास. या अधिक महिन्यामध्ये लग्न कार्य करायचे नसतात, बारसं घरामध्ये करायचं नसतं, पण या अधिक महिन्यामध्ये धर्म कार्य जास्त करायचे असतात. अधिक महिन्याची विशेषता प्रत्येक वेळेला वेगळी वेगळी असते, परंतु 2026चा जो अधिक महिना आहे हा सर्वोत्तम आहे. यावर्षी दुग्ध शर्करा योग आलेला आहे. तुम्ही म्हणाल कोणता, तर यावर्षी ज्येष्ठामध्ये आलेला आहे या ठिकाणी अधिक महिना. पुन्हा श्रावण पण अधिक महिन्यामध्येच आलेला आहे, म्हणजे हरिहराची भेट यावर्षी अधिक महिन्यातच या ठिकाणी होणार आहे. नारायणाला समर्पित केल्यामुळे अधिक महिना या ठिकाणी पुरुषोत्तम नारायण श्रीहरी विष्णू आणि श्रावण मासामुळे, श्रावण महिना आल्यामुळे भगवान या ठिकाणी महादेवाचं सुद्धा वास्तव्य या ठिकाणी राहणार आहे. यावर्षीचा अधिक महिना दिव्य आहे. या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त दान धर्म या ठिकाणी केला पाहिजे. सुवासिनींना वस्त्रदान असो, अन्नदान असो, धनदान असो, धान्यदान असो, जास्तीत जास्त दान केलं पाहिजे या अधिक महिन्यामध्ये. अधिक महिन्याच्या दानाची फलश्रुती वेगळी असते महाराज. दान केलं पाहिजे या अधिक महिन्यामध्ये. धर्म कार्य केली पाहिजे, चांगलं कार्य केलं पाहिजे. एखादा गरीब रस्त्याने जात असेल, त्याला सुद्धा उपाशी असेल, त्याला पोटभर खायला दिलं पाहिजे. धोंड्याचा महिना म्हणता येईल, बरोबर आहे ना. जावाई लोकांचा धोंडा करताना तुम्ही साजरा, काही लोक म्हणतात धोंड्याचा महिना असाच साजरा नाही होत, त्याच्यासाठी पायावर धोंडा पाडून घ्यावा लागतो. पायावर धोंडा पाडून घेतला की मग धोंड्याचा महिना साजरा होतो. बरं, कधी कधी तुमच्या मनामध्ये तुम्हाला प्रश्न पडला का, जावयाचा धोंडा का साजरा करतात, जावयालाच का धोंड्याचं दान करतात? कारण मी आताच सांगून गेले, हा जो अधिक मास आहे हा नारायणाला समर्पित आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करता, मुलीचं ज्या वेळेला कन्यादान होतं, त्यावेळेला तुमच्या मुलीला आणि जावयाला तुम्ही लक्ष्मी नारायण म्हणता, बरोबर आहे की नाही. जागे आहात ना मागच्या महिला मंडळ? झोप आली तर स्वरात सांगा मला, हो. नाही आली तर स्वरात सांगा बरं. नारायण आपण त्याला समजत असतो, आपल्या जावयाला नारायण स्वरूप समजल्यामुळे, हा महिना नारायणाला अर्पित केल्यामुळे या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला दान केलं पाहिजे. दान म्हणजे काही खूप मोठं सोनं नाणं असं दिलं पाहिजे असं काही नाही बरं. काही लोक धातू अर्पण करतात, पितळ असेल, चांदी असेल, सोनं असेल, वस्त्र अलंकार त्या ठिकाणी अर्पण करतात. लक्ष्मीनारायणाचा जोडा मानून त्या ठिकाणी पूजतात. या अधिक महिन्यामध्ये जसं जावयाला धोंड्याचा मान त्या ठिकाणी दिला जातो, जावयाला धोंडे अर्पण केल्या जातात, तसं या अधिक महिन्यामध्ये एक सुवर्ण संधी असते प्रत्येक लेकीसाठी, प्रत्येक मुलीसाठी. या अधिक महिन्यामध्ये, या जगतामध्ये प्रत्येक मुलगी अशी आहे महाराज, जी आपल्या आईची ओटी कधीच भरू शकत नाही. मुलीने आपल्या आईची ओटी कधीच भरू नये. पण ह्या अधिक महिन्यामध्ये ती सुवर्ण संधी प्रत्येक मुलीला आपल्या आईवडिलांच्या विषयीची कृतज्ञता त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्याकरिता, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरिता अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरली पाहिजे. अधिक महिन्यामध्ये तुम्ही म्हणाल आईची ओटी का भरायची? अनेक प्रश्न आहे महिलांच्या मनात. आईची भरायची, मग सासूची भरायची की नाही भरायची? सासूची ओटी नाही भरल्या जात. का नाही भरल्या जात मी कारण सांगेल तुम्हाला. आधी आईची ओटी का भरावी हे सांगेल मी तुम्हाला. ज्या दिवशी आईवडील आपल्या मुलीचं लग्न करून देतात, तिचं कन्यादान त्यावेळेला होतं. आणि या जगतामधलं सर्वात मोठं दान जर कोणतं असेल तर ते कन्यादान आहे, लक्षात घ्या. सर्वात मोठं दान आहे कन्यादान. एक आपले आईवडील आपल्या हृदयाचा तुकडा, काळजाचा तुकडा परक्याच्या हातामध्ये देतात की यांनी आपल्या मुलीला जपावं, प्रेमाने सांभाळावं. सासूरवाडीचे लोक आपले आईवडील एवढे प्रेम जेवढं आपल्या मुलीला करत नाही, एवढं प्रेम आपल्या जावयाला देत असतात महाराज. एवढं प्रेम देत असतात. ज्या वेळेला मुलीचं लग्न होतं, जगातलं सर्वात मोठं दान करतात आणि त्याग करतात. आपल्या मुलीचा त्याग केल्यासारखा करतात.
परंतु त्या त्यागामध्ये मागे आपल्या मुलीचा आनंदही जीवनामध्ये असतो. मग ज्या वेळेला मुलीचं लग्न होतं, मुलगी आईची ओटी भरू शकत नाही. का नाही भरू शकत? कारण ती मुलगी स्वतःच त्या आईच्या ओटीतून जन्माला आलेली असते. 9 महिने 9 दिवस ती मुलगी त्या आईच्या ओटी पोटामध्ये त्या ठिकाणी राहिलेली असते. म्हणून मुलीने आईची इतर वेळेला ओटी भरू नये, पण या अधिक मासामध्ये प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने आपल्या आईची ओटी जरूर भरली पाहिजे महाराज. का भरली पाहिजे? ओटी म्हणजे काय महाराज? तर ज्या वेळेला ती मुलगी आपल्या आईच्या उदरामध्ये असते तेव्हा तिच्या ओटीमध्ये ती वास्तव्य करते. ओटी भरणं म्हणजे काय? तर तिच्या ओटीचा सन्मान करणं, तिच्या गर्भाचा, तिच्या मातृत्वाचा, तिच्या आईपणाचा, तिच्या वात्सल्याचा प्रेमाने सन्मान करणं, स्वीकार करणं, आणि त्याच नावाने तिची ओटी त्या ठिकाणी भरली जाते. ते फक्त अधिक महिन्यामध्येच करता येतं, इतर वेळेला नाही. अधिक महिन्यामध्ये मुलीने आपल्या आईची ओटी भरली पाहिजे, आपल्या आईचे आशीर्वाद घेतले पाहिजे. मग ओटी भरताना काय करावं महाराज? सुंदर रांगोळी काढली पाहिजे, तिथे एक पाट मांडला पाहिजे. पाट मांडल्यानंतर त्यावर आसन टाकून आपल्या आईला बसवलं पाहिजे. कुमकुम तिलक लावला पाहिजे. कुमकुम तिलक लावून खना नारळानं तांदूळ त्या ठिकाणी असावे, सुपारी असावी त्यामध्ये, आणि खना नारळानं शक्य झालं तर साडी चोळीसुद्धा घ्यावी आणि आपल्या आईची मुलीने त्यावेळेला ओटी भरावी. मग कधी भरावी? या अधिक महिन्यात कधीही भरलेली चालतं. आज पहिलाच दिवस आहे या अधिक महिन्यामध्ये, 15 जूनपर्यंत आहे ना अधिक महिना. अधिक महिन्यामध्ये मुलीने आईची कधीही ओटी भरलेली चालते. आईकडून आशीर्वाद त्या ठिकाणी घ्यायचा असतो. या अधिक मासाच्या निमित्ताने मंगल आयुष्याकरिता मंगल कामना त्या ठिकाणी आईवडिलांच्या आशीर्वादातून मग आईची ओटी भरायची. मग बापासाठी कृतज्ञता नको का महाराज? बापाची ओटी नाही भरल्या जात, पण बापाचा आपण वस्त्र अलंकार देऊन सन्मान जरूर करू शकतो. आपण त्यांना नमस्कार करू शकतो, त्यांच्या पाया आपण पडू शकतो. मग काही लोकांच्या मनात प्रश्न आहे, समजा आई जर विधवा असेल तर आईची ओटी भरावी की नको भरावी? आई जर विधवा असेल तर खना नारळानं ओटी नाही भरल्या जात, पण आईच्या आवडीच्या वस्तू तिच्या पदरामध्ये टाकून आपण तिचा सन्मान नक्कीच करू शकतो. मग आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? मग सासू समजून, आई समजून सासूची ओटी भरायला चालत नाही का? तर सासूची ओटी भरायला चालत नाही. का नाही चालत? कारण ज्या दिवशी आपलं लग्न होतं त्या दिवशी ती सासू सुनेची ओटी भरून तिच्या ओटीमध्ये घराच्या जबाबदाऱ्या, आपल्या मुलाची जबाबदारी, आपल्या परिवाराची जबाबदारी ओटीच्या रूपाने तिच्या पदरात टाकत असतात. आणि आपण जर ती सासूची ओटी परत केली तर त्या सासूच्या ओटीचा अपमान होतो. जी जबाबदारी आपल्या पदरात टाकलेली आहे ती जबाबदारी ओटी भरून सासूला परत करायची नसते. म्हणून सासूची ओटी सुनेने कधीच भरायची नाही. मग आई नसेल तर कुणाची ओटी भरावी महाराज? हाही प्रश्न आहे मनामध्ये. मी तुमचे सगळे प्रश्न सोडवणार. आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? तर एक मराठीमध्ये म्हण आहे, माय मरो आणि मावशी जगो. आई नसेल तर आपण आपल्या मावशीची सुद्धा ओटी भरू शकतो. मावशी नसेल तर आपण एखादी गरीब महिला असेल, सुवासीन, जिला गरज आहे आपली, तिची पण आपण आई समजून ओटी भरू शकतो. आणि समजा यामधलं काहीच शक्य झालं नाही, हे जेवढं मी सांगितलं आतापर्यंत यामधलं काहीही शक्य झालं नाही, तर मग मात्र आपली कुलदेवता जी आहे, कुलस्वामिनी अंबाबाई असेल, कुलस्वामिनी तुळजाभवानी असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, आदिशक्ती भगवती कमला भवानी मैया असेल, त्या जगदंबेच्या मंदिरामध्ये जावं, तिची खना नारळाने सर्व षोडशोपचाराने त्या ठिकाणी तिची ओटी भरावी. कारण ती एका नाही, संपूर्ण जगताची ती आई आहे, संपूर्ण जगताची ती माता आहे. आणि स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही सुवर्ण संधी मुलींना फक्त या अधिक महिन्यामध्ये मिळते. इतर वेळेला मुलींनी आईची ओटी भरायची नसते. फक्त या अधिक महिन्यामध्ये या सुवर्ण संधीचा लाभ प्रत्येक मुलींनी घ्यावा. आपल्या आईची ओटी भरावी खना नारळाने, वस्त्र अलंकार देऊन आपल्या आईला धोंडे देऊन त्या ठिकाणी आईची ओटी भरली पाहिजे. पुन्हा आणखी एक नियम सांगितलेला आहे. तुमची मुलगी जर असेल, लग्न झालेली मुलगी असेल, तर या अधिक महिन्यामध्ये आईने
मुलींना जोडवे दान करायचे असतात. समजा तुमच्याकडे तेवढा पैसा नसेल तर तिचे जे जोडवे आहेत ते वाढवून द्यायचे असतात. वाढवून द्यायचे म्हणजे ते मोडून त्याच्यामध्ये पैसे टाकून आणखी नवीन करायचे असतात. म्हणून इथे जेवढ्या माझ्या माता बसलेल्या आहेत, तुम्हाला मुलगी असेल नसेल तर दुसऱ्याला आपली मुलगी माना आणि तिला दान करा. अधिक महिन्यामध्ये केलं पाहिजे बरं. हे तुमच्याकडून पुण्यकर्म व्हावं याकरिता मी सांगते. मुलगी आपल्याला असेल तर अधिक महिन्यामध्ये तिला नवीन जोडव्याचं दान करावं. याने होतं काय तर तिच्या जीवनामध्ये मंगलता त्या ठिकाणी प्राप्त होते, तिला चांगलं सौभाग्य प्राप्त होतं, तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये तिला सुखी जीवन त्या ठिकाणी प्राप्त होतं. या अधिक महिन्यामध्ये जर आईने मुलीला जोडव्याचं दान केलं किंवा नाही दान करू शकले तर वाढवून पण आपण देऊ शकता. तुम्ही म्हणाल आई नाही, मग जोडवे कोणी दान करावे? तर सासू सुनेला जोडवे दान करू शकते, सासू सुनबाईला जोडवे देऊ शकते बरं. आणि सासूबाई जर देत नसेल तर समजा एखादी सासू खतरनाक असेल, तिला इच्छा नसेल द्यायची, मग काय करावं तर आपण आपल्याच पैशाने हे जोडवे मोडून यामध्ये दुसरे पैसे टाकून ते वाढवून घेऊ शकतो. आपल्या पैशाने पण आपण वाढवून घेऊ शकतो. पहिला उपाय आहे आईने मुलीला जोडवे द्यावे. आई देण्यास पात्र नसेल तर सासूबाईने करून द्यावे. सासूबाई देऊ शकत नसतील तर त्या ठिकाणी आपणही स्वतः पैसे टाकून जोडवे वाढवून घेऊ शकतो. म्हणून या अधिक महिन्याचा महिमा जो आहे, या धोंड्याचा महिना जो आहे हा दिव्य आहे. या अधिक महिन्यामध्ये दान केलं पाहिजे, तीर्थक्षेत्रांमध्ये अनेक पुण्याचं काम केलं पाहिजे, शक्य झालं तीर्थक्षेत्रांचं भ्रमण केलं पाहिजे. आपण महाभाग्यवान लोक आहोत की या अधिक महिन्यामध्ये आपण शिवपुराण कथा या ठिकाणी ऐकतोय. यासारखं कुठलं मोठं भाग्य आहे महाराज. म्हणून अधिक मास फार महत्वाचा आहे. नवे या अधिक मासामध्ये गौमातेची सेवा सुद्धा केली पाहिजे, कारण ती पण कोण आहे? आई आहे. आज सकाळी आम्ही गोशाळेमध्ये गेलो होतो. काय सुंदर आनंद, काय दिव्य आनंद त्या ठिकाणी आहे. एवढं प्रसन्न वातावरण, एवढी सकारात्मक ऊर्जा. कारण ज्या ठिकाणी गाय आहे, पूर्वीचे लोक म्हणायचे गोठ्यात गाय आणि घरात माय जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवनात दुःखच होत नाही. म्हणून आता गोठ्यात गायी सांभाळणं शक्य जरी नसेल पण गोशाळा आहे गावामध्ये. आठवड्यातून महिन्यातून एकदा आपल्या लहान मुलांना पण तिथं घेऊन गेलं पाहिजे. नाहीतर पुढचा एक काळ असा येईल की मुलांना चित्रात दाखवावं लागेल अशी गाय असते बरं मुलांनो. गाईला 2 डोळे असतात, गाय अशा रंगाची असते दिसायला, ही गाय दूध देते बरं. हे मुलांना चित्रात दाखवावं लागेल. जर आज प्रत्यक्ष दाखवलं नाही तर. एक काळ असा होता कसाबाच्या हातून गायी कापल्या जात होता, पण आज या ठिकाणी गौमातेला सुद्धा सुंदर दिव्यता प्राप्त झालेली आहे. राष्ट्रीय माता म्हणून गौमाता त्या ठिकाणी घोषित झालेली आहे. गौमातेचं सुद्धा पूजन केलं पाहिजे, त्या गौमातेला वाचवलं पाहिजे महाराज. महादेवाला बेलाचं पान अत्यंत प्रिय आहे महाराज, आणि बेल अत्यंत गुणकारी आहे. आध्यात्मिक दृष्टीने जरी पाहिलं तरी बेल महत्त्वाचं आहे आणि वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तरी बेल महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगत असते कथा कीर्तनामध्ये, आज थोडं सर्दी जरी झाली ना माणसाला तर आपण लगेच दवाखान्यामध्ये जातो, पण जुने लोक दवाखान्यात नव्हते जात, घरचे उपाय करायचे. सर्दी झाली, पडसा झाला, तुळशीचा काढा घरी केला जात होता. तुळशी ही गुणकारी आहे. लहान लहान लेकरांना तुळशीची पानं खायची सवय लावा लहानपणापासून. 1-2दा त्यांच्या तोंडामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाकलं की मग ते स्वतः तुळशीजवळ जातात, स्वतःच तोडतात आणि स्वतःच खातात. मग प्रसाद समजून खातात ते. तुळस ही अत्यंत गुणकारी आहे, त्याप्रमाणे बेलही अत्यंत गुणकारी आहे. बेलाचे अनेक फायदे लक्षात घ्या. आज आमच्यासारख्या तरुण मुलींमध्ये PCODचे प्रमाण सर्वात जास्त वाढलेले आहे. बऱ्याच महिलांना, बऱ्याच पुरुषांना काहीही कारण नसताना अंगाला घाम येतो. एवढा घाम येतो, AC मध्ये बसूनही लोकांना घाम येतो. अतिरिक्त जो येणारा घाम आहे त्याने रोज एक बेलाचं पान खाल्लं पाहिजे.
रोज तुम्ही एक बेलाचं पान खा, 1 महिन्यानंतर तुमचा घाम येणं आपोआप कमी होऊन जाईल. बेल अत्यंत गुणकारी आहे, लक्षात घ्या. ज्या महिलांमध्ये, ज्या मुलींमध्ये PCODचे प्रमाण वाढलेले आहे. PCOD म्हणजे काय? तर मासिक धर्म वेळेवर न येणं, मासिक पाळी वेळेवर न येणं, हे जे महिलांचं चक्र आहे, हे PCODचे प्रॉब्लेम जे महिलांमध्ये वाढलेले आहे, यासाठी बेल गुणकारी आहे. तरुण मुली घरामध्ये असेल, रोज एक बेलाचं पान खायला सांगा. शरीरामध्ये PCOD सारखे आजार बेलाने बरे झालेले आपल्याला बघायला मिळतील. नवे नवे म्हातारी माणसं असतात ज्यांना गुडघ्याचा त्रास होतो, गुडघे दुखतात बसल्या बसल्या, गुडघे बसू देत नाही. हे तर शिवमहापुराण कथेची कृपा आहे. जे गुडघे तुम्हाला घरी 10 मिनिट जागेवर बसू देत नाही, इथे 4-4 तास बसून घेतात. ही महादेवाची कृपा आहे. म्हाताऱ्या लोकांचे गुडघे दुखतात, मग आपण एखादा स्प्रे तरी त्याच्यावरती मारतो, एखादं औषध तरी घेतोय किंवा एखाद्या गोळ्या तरी त्या ठिकाणी घेतोय, पण हे सगळे ॲलोपॅथिक आहे, लक्षात घ्या, हे शरीराला हानिकारकच आहे. मग अशा वेळेला काय करावं? बेल असताना बेल ते सुकायला टाकायचं उन्हामध्ये, आणि ते सुकलेलं जे बेल आहे ना, त्याचं चूर्ण बनवायचं. तुम्ही बेल खाऊ शकत नाही दातामुळे, पण बेलाचं चूर्ण तुम्ही नक्की खाऊ शकता. ते चूर्ण उपाशापोटी, अनाशापोटी सकाळी सकाळी घ्यायचं असतं, त्याच्यावरती पाणी प्यायचं असतं. गुडघ्याचे सुद्धा आजार त्याने बरे होतात बेलाने, बेलाच्या पानाने. नवे नवे ॲसिडिटी सारखे जे प्रमाण आज वाढलेले आहेत ना, जुन्या लोकांना ॲसिडिटी समजतच नव्हती, जी आज लहान लहान मुलांना सुद्धा होते. ते बेलाचं चूर्ण जर आपण खाल्लं तर ॲसिडिटी सुद्धा होत नाही, लक्षात घ्या. एवढं गुणकारी आहे. नवे नवे बेलाचं पान तर आहेच, पण बेलाचं फळ जे झाडाला येतं ना, त्या बेलाच्या फळामध्ये जो गर येतो, तो गर खायला थोडा विचित्रही कदाचित लागत असेल, पण पोटाचे आजार त्या गराने बरे होतात, जे बेलाचं फळ असतं ते. म्हणून बेल असं आवश्यकच नाही लहान मुलाने खावं की तरुणाने खावं की म्हाताऱ्याने खावं. बेल प्रत्येकासाठीच चांगलं आहे. बेलाचे कोवडे पानं असेल तर मग कोणी खाऊ शकतं. बेल ही दिव्य आहे महाराज, बेल सामान्य नाही. या बेलामध्ये सुद्धा सर्व देवांचं वास्तव्य आहे. या बेलामध्ये नंदीगण आहे, या बेलामध्ये पार्वती माता आहे, या बेलामध्ये बेलाची 3 पानं म्हणजे सामान्य नाही, ब्रह्मा विष्णू महेश आहेत. बेलाची 3 पानं म्हणजे बेल गुणकारी आहे. म्हणून बेल महादेवाच्या पिंडीवर वाहलं आणि ते जरी खाल्लं तर तो तर महादेवाचा दिव्य प्रसादच आहे. पण कदाचित कधी कधी शक्य नसेल आणि तसंही बेल जर तुम्ही खाल्लं ना, तरी बेल शरीरासाठीही गुणकारी आहे. बेल म्हणजेच महादेव आहे. बेलाच्या झाडाखाली जसं तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावतो ना आपण, बेल जर आपल्या घरी असेल ना, बेलाच्या झाडाखाली पण दिवा रोज लावला पाहिजे. बेलाच्या झाडाला जर आपण पाणी टाकलं तर असं म्हणतात तीर्थस्नानाचं पुण्य रोज आपल्याला मिळतं बेलाच्या झाडाला पाणी टाकल्याने. आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये जातोय, आळंदीला जातोय, इंद्रायणीमध्ये आपण चंद्रभागेमध्ये स्नान करतोय, त्यावेळेला तीर्थस्नानाचं पुण्य आपल्याला मिळेल. पण आपल्या घरी जर बेलाच्या झाडाला पाणी टाकलं आपण, तर आपल्याला घरीच तीर्थस्नानाचं पुण्य त्या ठिकाणी मिळतं.